नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपण बघा कधी कधी म्हणतो की मला असं वाटतंय की मला कोणाची तरी नजर लागली आहे, कोणाचं तरी काहीतरी कोणीतरी काहीतरी केलेलं आहे किंवा माझ्या घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे, असं आपण बऱ्याचदा म्हणत असतो. म्हणजे आपल्यासोबत काही चुकीचं घडलं, वाईट घडलं, घरामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडायला लागल्या की पटकन आपण म्हणतो माझ्या घराला कोणाची तरी नजर लागली आहे. तर नजर लागली आहे हे कसं ओळखायचं, किंवा घराला दृष्ट लागली आहे हे कसं ओळखायचं, आणि जर तसंच झालेलं असेल तर त्याच्यावर आपल्याला काय उपाय करता येतील, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. बघा, आपल्याला बऱ्याचदा वाटतं आपल्या आयुष्यात सगळं चांगलं चाललेलं असेल आणि मग तेव्हा आपल्याला सगळ्यांना छान वाटतं. पण दुःख आलं, अडचणी आले की आपण म्हणतो माहिती नाही काय झालं असेल, कोणाची नजर लागली माहिती नाही, असं आपण म्हणत असतो. पटकन आपण दुसऱ्याला दोष देतो. पण सगळ्यात पहिले मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जे काही आपण वागत असतो रोजच्या जीवनामध्ये, क्षणाक्षणाला जे काही आपण वागत असतो इतरांसोबत किंवा आपल्या स्वतःसोबतसुद्धा, तर चांगल्याच गोष्टीचं फळ आपल्याला चांगलंच मिळतं. पण काही चुकून आपल्या हातून काही गोष्टी चुकून होत असतात. ज्या वाईट गोष्टी घडत असतील, कोणाबद्दल वाईट विचार करत असू किंवा कोणाचं चांगलं आपल्याला सहन होत नसेल, तर याचा कुठे ना कुठे वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर सुद्धा होत असतो. आणि आपण जेव्हा म्हणतो कोणाला नजर लागली, त्यावेळेस विचार करा की तुम्ही स्वतः तर कोणाबद्दल काही वाईट चिंतत नाही आहेत ना, कोणाबद्दल तुमच्या मनामध्ये काही वाईट विचार तर नाही आहेत ना, हे सगळ्यात पहिले तुम्ही पारखायला हवं. आणि त्यानंतर मग तुम्ही इतरांना दोष द्या. कारण आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं घडत असतं ते आपल्या चांगुलपणामुळे घडतं, आणि जे काही वाईट घडत असतं ते आपल्या वाईट अवगुणामुळे घडत असतं. हे मात्र आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी चला आपण म्हणू की मी सगळं व्यवस्थित करते, कोणाबद्दल वाईट चिंतत नाही, काही करत नाही, तरी पण माझ्या घराला माहिती नाही काहीतरी हा दुःखाचा डोंगर आलेला आहे, सुख आलेलं आहे. माणूस म्हटलं म्हणजे त्याच्या आयुष्यात दुःख, दुःखानंतर सुख, सुखानंतर दुःख हे येतच असतं. कितीही श्रीमंत असू द्या किंवा कितीही गरीब असू द्या, जर आपल्या आयुष्यात दुःख आले नाही तर आपल्याला सुख कळणार नाही, सुखाचे महत्त्व, त्याची किंमत कळणार नाही. तर त्यामुळे हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं, श्रीमंत असू द्या की गरीब असू द्या. पण तरी पण आपल्याला कधी कधी असं वाटतं की घराला नजर लागली आहे, तर आपण काय केलं पाहिजे, कशावरून हे ओळखायला पाहिजे. नजर लागू नये, बाळाला दृष्ट लागू नये, घराला नजर लागू नये म्हणून काय केलं पाहिजे. किंवा आपल्या नोकरी धंदा आहे किंवा व्यवसाय आहे, छोटं मोठं काही आहे, तर तिथे पण आपल्याला काही उपाय करायचे असतात की नजर लागू नये. कारण आजकाल बघा जळाऊ वृत्ती खूप वाढलेली आहे, हे पण मान्य आहे. कोणाला कोणाचं चांगलं बघवत नाही. काहीतरी छान झालं तर लोकांच्या डोळ्यात येतं की बापरे, तिच्याकडे 4 गाड्या आहेत, 2 बंगले आहेत, पण आपण त्यासाठी काय कष्ट केले आहे. ही एवढे काम करते, सकाळी 9ची जाते, रात्री 10ला येते, स्वयंपाक करते, सगळं करते, हे कोणालाही दिसत नाही. कष्ट कोणीही बोलून दाखवत नाही. पण जे सुख आहे, जे आपण उपभोगत आहोत, ते सगळे बोलून दाखवतात. तर या बऱ्याचशा गोष्टी असतात. तर बघा, आपल्याला आपल्या आयुष्यात बऱ्याचदा अचानक नकारात्मकता दिसू लागते आणि आपल्याला त्याचा अर्थ समजत नाही की हे का होतं, किंवा कधी कधी आपण कळूनसुद्धा दुर्लक्ष करतो. मग कधी कधी आपण बघा, हे काही जादू तोटके वगैरे असू शकतात. आपण आपल्या जीवनामध्ये जर काही बदल होत आहेत, अचानकपणे काही बदल होतात, त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला हवं की हे असं का होतंय. बऱ्याचदा एखादी व्यक्ती दिवसभर मेहनत करून सुद्धा त्याला यश मिळत नाही. कुटुंबामध्ये विनाकारण छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद होत असतात. एखादी व्यक्ती अचानकपणे चिडचिडपणा करायला लागते किंवा आजारपण घरामध्ये सुरू होत असतं. एखादी व्यक्ती नेहमी थकलेली दिसते, ती कधीही फ्रेश वाटत नाही. किंवा बघा, घरामध्ये एखादी व्यक्ती नेहमी थकलेली दिसते, ती कधीही फ्रेश वाटत नाही. किंवा बघा, घरामध्ये एखादी व्यक्ती पहिली व्यवस्थित असते, पण अचानकपणे ती काहीतरी विचित्र गोष्टी करायला लागते, अविश्वास दाखवायला लागते. नवरा बायकोचंच घ्या ना, कधी कधी बघा नवरा बायकोचं अगदी व्यवस्थित चाललेलं असतं, ते सुद्धा काहींना सहन होत नाही. म्हणजे आपल्या आयुष्यात असं, मग त्यांच्या आयुष्यात असं का, बरेचसे लोक कंपेअर करत असतात. तर अचानक काही विचित्र गोष्टी घडायला लागतात. म्हणजे आजारपण वाढलं, घरातल्या लोकांची चिडचिड व्हायला लागली, घरात राहावंसं वाटत नसेल, तर मग 100% समजा की तुमच्या घराला नजर लागली आहे. ते तुमच्या स्वतःमुळे असेल किंवा तुमच्या काही वाईट वागण्यामुळे असेल किंवा इतरांमुळे असेल.
पण आपल्या घराला यावेळेस नजर लागलेली आहे. काहीतरी नकारात्मकतेचा मोठा परिणाम घरावर झालेला आहे. हे तुम्हाला समजायला पाहिजे, ठीक आहे. अजून काही गोष्टी घडतात बघा. आता तुळस सुकते. थंडीमध्ये बघा बऱ्याचशा लोकांची तुळस सुकत असते, तर ते त्यावेळेस तसं नाही. पण अचानक तुळस अगदी हिरवीगार छान फुललेली होती आणि अचानक पानं वगैरे झडायला लागतात. तर अशा या गोष्टी घडतात. अचानकपणे तुळशीचे रोप सुकणं, घरामध्ये माणसांच्या वागण्यामध्ये विचित्रपणे बदल होणं, अशा ज्या काही गोष्टी घडत असेल तर तुमच्या घराला नजर लागलेली आहे असं तुम्हाला समजायला पाहिजे. तर मग आता ही नजर लागलेली आहे तर आपल्याला काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिले घरामध्ये स्वच्छता ठेवणे हे खूप महत्त्वाचं आहे. घर 1 रूमचं असो किंवा 10 रूमचं असू द्या, तुमच्याकडे माणसं असतील कामाला किंवा तुम्ही स्वतः करत असाल, मेन म्हणजे काय तर घर स्वच्छ असणं. जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी वास करते. जिथे अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी निघून जाते. तिथे अलक्ष्मी वास करते. त्या घरामध्ये कोणाचीही प्रगती होत नाही. घरामध्ये आजारपण वाढतं. घरातले लोक जे आहेत ते नेहमी चिंताग्रस्त असतात. नेहमी ते फ्रस्ट्रेशनमध्ये असतात, थकलेली असतात. त्यांना त्या घरामध्ये राहावंसं वाटत नाही. ते तास-तास, 4-4 तास ते घराच्या बाहेर राहत असतात. म्हणून घरातली स्वच्छता ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा. अमावस्या, पौर्णिमा, रांगोळी काढा, दार स्वच्छ करा. मुख्य दरवाजावर तुम्हाला हळद आणि कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर फरशी पुसताना पाण्यामध्ये तुम्हाला मीठ टाकून फरशी पुसायची आहे. गुरुवारी वगैरे आपण फरशी पुसत नाही, कारण गुरुवारच्या दिवशी केस धुवू नये, फरशी पुसू नये या गोष्टी मानल्या जातात. जेव्हा तुम्हाला स्वच्छता करायची त्या दिवशी तुम्ही अमावस्या वगैरे असेल त्या दिवशी तुम्ही स्वच्छता करत जा आणि याच्यामुळे घरातील नकारात्मकता जी आहे ती मोठ्या प्रमाणात नाहीशी व्हायला मदत होते. आणि कोणाची नजर जरी लागलेली असेल तरी आपल्या घरातलं वातावरण इतकं सकारात्मक असतं, ते नकारात्मक घरामध्ये प्रवेशच होऊ देत नाही. आणि या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणून अमुक एक सणाच्या दिवशी बघा लवकर उठणं, लवकर आंघोळ करणं हे सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे हे काही भाग मानला जातो. तर त्यासाठी आपण म्हणत असतो की सणासुदीला लवकर उठावं. लहान मुलं किंवा घरामध्ये वयस्कर लोक असतील त्यांची गोष्ट वेगळी झाली, पण तुमच्या माझ्यासारखे आपण बघा सणासुदीला उशिरा उठतो, तर हे अतिशय चुकीचं आहे. हे असं व्हायला नको. म्हणून बघा तुम्हाला यानंतर मी सांगते घरामध्ये कर्पूर होम करायला पाहिजे. आठवड्यातून एकदा करा किंवा पौर्णिमा अमावस्येला करा. नारळ सोलायचा आहे, त्याची शेंडी देवाकडे ठेवायची आहे. त्या नारळावर एकामागे एक तुम्हाला 7 कापराच्या वड्या जाळायच्या असतात आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. यानंतर तुम्हाला भीमसेनी कापूर घरामध्ये जाळायचा आहे. त्यासोबतच तुम्ही एक लवंग टाका. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ज्या आपण आपल्या घरामध्ये करायला पाहिजे, जेणेकरून की जी लागलेली कोणाची वाईट नजर असेल, जादूकरणी असेल, जादूटोणा असेल, काय जे असेल ते निघून जाईल. आणि ऑलरेडी आपलं घर जर प्रोटेक्शनमध्ये असेल तर आपण ह्या गोष्टी करून जेव्हा संरक्षण कवच तयार करतो त्यामुळे कोणाचीही नजर लागत नाही. आणि मुळात म्हणजे आपल्याला पण कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही आहे. कारण बघा आपण घरासाठी सगळे उपाय करू आणि दुसऱ्याबद्दल आपण जर मनामध्ये अतिशय वाईट विचार ठेवत असू तर तुमच्या उपायांचा काही उपयोग होणार नाही. म्हणून स्वतः पहिले आपले मन स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं आहे. यानंतर दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते बघा, गोरक्ष चिंच जे आहे तुम्हाला मुख्य दरवाजाच्या वरती बांधायची असते. जिथे देवाचं सामान मिळतं तिथे सुद्धा मिळेल. दिवाळीच्या वेळेस पण आपण दरवर्षी ही गोरक्ष चिंच आपण बांधत असतो. जुनी गोरक्ष चिंच आपण काढून टाकत असतो. त्यानंतर कोहळा बांधला जातो. मुख्य दरवाजाच्या वर कोहळा बांधायचा आहे. तो कोहळा जेव्हा खराब होतो तर ज्या वेळेस बघा तो खराब होतो तेव्हा घराला नजर लागलेली असते. तर कोहळा जेव्हा खराब होत असतो तर कोहळा जो आहे तो पाणी सोडायला लागतो आणि तो खराब होतो. त्यानंतर आपल्याला तो कोहळा जिथे कोणाला त्रास होणार नाही तिथे टाकून द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला परत नवीन दुसरा कोहळा बांधायचा असतो. यानंतर बघा जर नजर लागली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ती जाण्यासाठी सर्वोत्तम दिवस हा मंगळवार असतो. सकाळी अंघोळ करायची आहे. मंगळवारच्या दिवशी हनुमानची पूजा करायची आहे. हनुमानजींना लाल वस्त्र किंवा केशरी वस्त्र आणि लाडू अर्पण करायचे आहेत. असं तुम्हाला सलग 7 मंगळवार करायचं आहे. यानंतर पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करा. दर महिन्याच्या पौर्णिमा तिथीला तुम्ही सत्यनारायण पूजा करत जा. सत्यनारायण म्हणजे गुरुजींना बोलून यथासांग अगदी 2-2 तास 4-4 तास असं अजिबात नाही आहे. अगदी अर्धा तासाची पूजा आहे. सत्यनारायण पूजा विधी हे पुस्तक मिळतं. जिथे स्वामी समर्थांचं केंद्र आहे तिथे तुम्हाला हे मिळून जाईल. सत्यनारायण पूजा विधी अगदी शॉर्टकटमध्ये अगदी 5 मिनिटामध्ये पूजा मांडणी असे याच्यामध्ये पूजाविधी आहे. तर दर महिन्याच्या पौर्णिमेला संध्याकाळी तुम्हाला हे सत्यनारायण करायचं आहे. वर्षामध्ये 12 सत्यनारायण होतात. खूप काहींना याचा अनुभवसुद्धा आलेला आहे. तुम्ही करून बघा. केल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही.
आणि माझं सांगणं आणि तुमचं करणं यामध्ये खूप फरक आहे. पण तुम्ही केल्यानंतर अनुभव तुम्हाला प्रत्यक्षात जाणवेल. तर सत्यनारायण कथेचे पठण तुमच्या घरामध्ये झाल्यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे झाडू फरशी करताना आपल्याला त्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचे लेपन करायचे आहे. यानंतर बघा, रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा आरती झालीच पाहिजे. हे न चुकता तुम्ही कितीही बिझी असू द्या, तुम्ही भले 2 लाखाच्या पगाराची नोकरी करत असाल, दिवसभर बाहेर असाल, काही असेल तरी देवाच्या या गोष्टी घरामध्ये झाल्याच पाहिजेत. बघा, दिवस कधीही कोणावर सांगून येत नाही. तुमच्या घरामध्ये सगळं चांगलं चाललंय म्हणून तुम्ही देवाकडे फिरकू नये असं अजिबात नाही आहे. हे खूप चुकीचं आहे. बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपण जे काही आहोत ते आपल्या गुरुमुळे आहोत, आपल्या आईवडिलांमुळे, आपल्या देवामुळे आहोत. त्यामुळे कुठेतरी त्यांच्याशी आपण कनेक्ट झालंच पाहिजे. मी म्हणत नाही की तुम्ही अगदी रोज अर्धा पाऊण तास देवाची पूजा करा, असं नाही आहे. फक्त रोज अगदी 5 मिनिटांमध्ये देवाची अंघोळ करून दिवाबत्ती अगरबत्ती केली तरीसुद्धा चालते. आणि बघा, आजकाल स्त्रिया पण खूप बिझी आहे, पण अगदी 15-20 मिनिटे आपण ॲडजस्ट करू शकतो. आणि हे पण आपल्या घरासाठीच आहे. तर त्यामुळे बघा, मी काही गोष्टी सांगितल्या आहे की ज्यामुळे आपण ओळखू शकतो की घराला नजर लागलेली आहे, त्यावर काय उपाय करता येतील. सोपे सोपे उपाय आहेत अगदी. त्यामुळे ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.